नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आधुनिक भारतामध्ये महिला सक्षमीकरण हे एक महत्त्वाचं ध्येय बनले। महिलांना शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असतं। यापैकीच एक क्रांतिकारी पाऊल म्हणजेच मोफत स्कूटी योजना। ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान देत आहे। भारतातील अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं। याचं एक प्रमुख कारण म्हणजेच वाहतुकीची समस्या। विशेषतः ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या मुलींना उच्च शिक्षणासाठी लांबच्या शहरामध्ये जावं लागतं। सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सुविधा, सुरक्षिततेची चिंता आणि वाहतूक खर्चाचा आर्थिक भार यामुळे अनेक पालक मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवतात। या समस्येवरती मात करण्यासाठी सरकारनं मोफत स्कूटी योजना आणलेली आहे। या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती सर्व वर्गातील मुलींसाठी उपलब्ध आहे। समाजातील कोणत्याही स्तरातील मुलीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। पदवीधर मुलींना पुढील शिक्षण किंवा नोकरीसाठी मोफत स्कूटी दिली जाते। त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे प्रवास करता येतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। याशिवाय कुटुंबाचा वाहतुकीवरचा खर्च देखील वाचतो, जो इतर महत्त्वाच्या गरजांसाठी वापरता येऊ शकतो। या योजनेच्या पात्रतेसाठी काही निकष ठरवले गेलेत। अर्जदार मुलगी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे। तिने भारताचं नागरिक असावं आणि नियमित ती शिक्षण घेत असावी। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। या निकषांमुळे योजनेचा लाभ खरोतर गरजू मुलींपर्यंत पोहोचू शकतो। या योजनेचे सामाजिक परिणाम हे दूरगामी आहेत। स्कूटीमुळे मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्यास सोपं जाईल, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये सुधारणा होईल। शिक्षणामुळे त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील। एका मुलीचं शिक्षण म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचं शिक्षण असतं। या म्हणीनुसार शिक्षित मुली पुढील पिढीच्या शिक्षणाकडेही अधिक लक्ष देतात। सध्या ही योजना उत्तर प्रदेश सरकारकडून यशस्वीपणे राबवली जाते। पूर्वी ती लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना या नावाने ओळखली जात होती। या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जाते, जेणेकरून योग्य लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचेल। या योजनेमुळे अनेक मुलींचं जीवन बदललेलं आहे आणि आता याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू करता येईल का, याची चाचपणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जाते। यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि जर या कमिटीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर लवकरच ही योजना महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्यात येईल आणि आपल्याकडल्या मुलींना देखील मोफत स्कूटी मिळू शकते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने मोफत स्कूटी मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही। जेव्हा ही योजना सुरू होईल तेव्हा तुमच्या शाळा आणि कॉलेज मार्फतच तुम्हाला फॉर्म्स हे भरून द्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला स्कूटी मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।